आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। कर्तव्य बजावताना भारतीय नौदलातील शूर जवान संदीप महाले यांचे निधन झालेले आहे। चांदवड तालुक्यातील भूताने या गावातील ते मूळ रहिवासी होते। यामुळे भूताने गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आणि या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव भांबर थेट आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला वैभवजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नक्कीच सर, ही अतिशय हृदयद्रावक अशी घटना म्हणावी लागेल। कारण नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका आणि चांदवड तालुक्यातील भूताने हे गाव, आता गावावरच नाही तर संपूर्ण तालुक्यावरतीच दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे। कारण भारतीय नौदलातील शूर जवान भूताने गावचे संदीप जगन्नाथ महाले यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची बातमी संपूर्ण ठिकाणी पसरलेली आहे। आणि त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण गावात नसून संपूर्ण तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे आणि संपूर्ण वातावरण हळूहळू गेलेले आहे। तर संदीप सरांबद्दल सांगायचे झाले तर संदीप महाले हे 2012 साली त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये भरती झालेले होते आणि देशसेवेची वाट त्यांनी निवडलेली होती। त्यांनी चिल्का येथे 1 वर्ष कठोर प्रशिक्षण पूर्ण केले होते। त्यानंतर विविध महत्त्वाच्या नौदल तळांवर त्यांनी प्रामाणिकपणाने सेवा देखील बजावली होती। त्यांची नियुक्ती INS अश्विनी, INS शिवाजी, INS कलिंगा आणि INS कल्याणी अशा विविध ठिकाणी झाली होती। प्रत्येक ठिकाणी त्यांना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण घालून दिलेले होते त्यांनी। आणि कर्तव्यावर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यांना तातडीने मिलिटरी हॉस्पिटल, विशाखापट्टणमचे जे मिलिटरी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवलेली आहे। देशसेवेच्या व्रतासाठी आयुष्य अर्पण केलेल्या या शूर जवानाचा अंत असा होईल याची कुणालाही कल्पना नव्हती। त्यांच्या पश्चात अर्चना संदीप महाले, त्यानंतर त्यांची कन्या अद्विका संदीप महाले, त्यांचे वडील जगन्नाथ वाळू महाले, आई शीला जगन्नाथ महाले आणि भाऊ किरण जगन्नाथ महाले असा सर्व इतर 8 जणांचा परिवार आहे त्यांचा। आणि खरोखर या परिवारावरती, अवघ्या सर्व परिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर त्यांच्या पत्नीचं वय अवघं 31 वर्ष होतं आणि लहान मुलगी देखील त्यांना आहे। आता भूताने गावातील हा सुपुत्र देश सेवेत असताना कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले आहेत। देशासाठी जगलेला आमचा संदीप आज आमच्यात नाही, अशी हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत। भारतीय नौदलात या शूर सैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या बलिदानाची आणि देशसेवेची गाथा नक्कीच सर्वांच्या सदैव स्मरणात राहील। तसेच आता संदीप महाले यांचे अंतिम दर्शनासाठी त्यांना भूताने गावात थोड्याच वेळात आणणार आहे। तसेच संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंतिम संस्कार देखील होणार आहेत। तर पुढील सर्व घटना आपण वेळोवेळी प्रबंधभूमीच्या मार्फत इतर जनतेपर्यंत पोहोचवत आहोत। धन्यवाद सर। धन्यवाद वैभवजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी, त्याच पद्धतीने पुढील अपडेट, पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।